शिवमहापुराण कथा होणार आहे। कथेचं स्थळाचं नाव पिंपळगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथे शिवमहापुराण कथा होणार आहे। कथाकार महाराज आहेत श्री श्री 1008 राजेंद्रदास महाराजजी मलपीठाधीश्वर देवाचार्यजी वृंदावन। या महापुरुषाच्या मुखातून शिवमहापुराण कथा होणार आहे। या कथेसाठी अनेक साधू संत या परिसरात या कार्यक्रमात येणार। त्यासोबत विश्वशांती 108 कुंडी दत्तयाग होणार आहे। याही कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपण आपलं जीवन प्राप्त करून घ्यावं। त्यासोबत या कार्यक्रमामध्ये अनेक संत मंडळी येणार आहे। भारतभरातून संत मंडळी येणार आहे। अनेक मोठे मोठे महात्मे येणार आहेत आणि वीरेंद्र शास्त्री एक दिवस येणार आहेत, ते 100% आणि त्याच्यानंतर योगी आदित्यनाथसुद्धा यांचंसुद्धा कार्यक्रम फिक्स 100% झालेलेच आहे। त्याच्यानंतर गुरुशरणाजी महाराज, चौटे सरकार आणि अयोध्या 100 संत, चित्रकूरून 50 संत, वृंदावन 50 संत, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, द्वारका, गिरनार इथूनही संत येणार आहेत। त्यासोबत राजकीय मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत। उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सुद्धा येणार आहेत। अनेक भारतातील राज्यमंत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत। यांनी सर्वांनी आणि स्थानिक जे खासदार, आमदार, माजी, आजी हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करत आहेत आणि सर्व राजकीय लोकांशी संपर्कामध्ये आहेत आणि स्थानिक जी जनता आहे या जनतेसुद्धा संवाद साधून कार्यक्रमाला लक्ष ठेवत आहे। या कार्यक्रमासाठी येणारा जनसमुदाय मोठ्या प्रमाणामध्ये 1.5 ते 2 लाख पब्लिक इथे येत आहे। त्यांची राहण्याची सोय, अन्नाची प्रसादाची सोय, त्यांची बाकी काही सोय, आरोग्याची सोय सर्व संस्थांनी घेतली आहे। आरोग्यासाठी आणि जिल्ह्याचे डॉक्टर इथंच टीम लावला आहे। 15 बेडचं वाट आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे, पोलीस बंदोबस्त आहे, विद्युतची व्यवस्था आहे। या कार्यामध्ये सुद्धा सर्वांनी या प्रत्येक डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या तऱ्हेचे येऊन दिले। रस्त्यात बियांशी असो, धूळ होऊ नये, आता उन्हाळा दिवस आहे त्याच्यासाठी सुद्धा बियांशी प्रयत्नशील आहे। त्यांचे टँकर, त्यांचं रोलर रात्रीला पाणी टाकून धूळ कोणाला होऊ नये, धुळीचा त्रास होऊ नये, उन्हापासून कोणाला त्रास होईल, चक्रा येते, शुगर बीपी वाढेल, याच्यासाठी आरोग्य खातं काम चांगल्यापणे काम करत। म्हणून हा कार्यक्रम सर्वांनी इथपर्यंत शिवमहापुराण कथा येण्यासाठी सगळा सुरक्षित होणार आहे। सर्वांना आशीर्वाद म्हणा आणि जनता जनांनी मोठ्या प्रमाणात येऊन कथा ऐकून आपलं जीवन धन्य करावं।